बोलू नके की बाबा आता ओपनिंग नको करू, तो खेळत नाही. त्यामुळे बॅटिंग झाली, टीम खुश आहे. आम्ही आता क्वालिफायला आमचा चान्स वाढला आमचा आता. समोरच्या टीमचं काय सांगशील? कुठे गणित चुकलं, कुठे ते बॅकफुटवर गेले जिथून तुमचा विजय सुकर झाला? त्यांचं गणित कुठे वेगळं सर. ॲक्च्युली तो टाईमचा जो नियम आहे 20 मिनिटात, तो एक त्यांची फिल्डिंग सेट होत नव्हती आणि त्याचा आमचं उमेशला आम्ही पण 2 लेफ्टी कंटिन्यू ठेवले बॅक टू बॅक, म्हणून ते थोडं गडबडले टाईमच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना प्लॅन करता आला नाही कुठला. विशिंग यू ऑल दी बेस्ट. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सध्या तरी एवढेच आहे. आता थेट जाऊया पुढच्या सामन्यासाठी, जिथे सामन्याला सुरुवात होईल आणि बरोबरच समालोचनाच्या साठी आपल्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये जोडले जाणार आहेत अलंकारिक शब्दांचे धनी नरेश डोमे सर. आपण यादी ऐकला. आता मनोज बेल्लेकर सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. इट्स ओ टू यू. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रतापगड वॉरियर्स संघाला विनंती आहे, आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा, अन्यथा आपल्याला 5 रनाची पेनल्टी आहे. इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये सर्व कर्णधारांनी लक्ष द्यायचंय. जर आपला अतिरिक्त खेळाडू मॅच चालू होण्याच्या पूर्वी जर आलेला नसेल तर कॉल न देता तुम्हाला 5 रनाची पेनल्टी असेल. धन्यवाद. तर धन्यवाद. या ठिकाणी मॅचला सुरुवात झाली आणि चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज अगदी आपण पाहतोय अमोल गोडे कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि स्ट्राईकला अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईकला फलंदाज जो आहे तो अमित नॉट्रॅकच्या बाजूला आकाश यांना आपण या ठिकाणी पाहणार आहे. अमित पाटील कॅप्टन आणि गोलंदाज सुद्धा कॅप्टन आहेत अमोल गावडे. 4 धावा पहिल्या चेंडू चौकार आलाय. स्विचीचा फटका होता, तिथे बॅटमध्ये चेंडू परफेक्ट पडला, त्यांना पाहायला मिळालं नाही. याच्या अगोदर अगदी आपण पाहिलं सुरुवातीला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण गोपी जाधव सरांचा आवाज ऐकला. त्याच्या अगोदर जी मॅच झाली त्या मॅचमध्ये अगदी आपण नरेश डोमे सर यांचा आवाज निश्चितप्रमाणे आपल्याला जो ऐकायला मिळाला. विशेष करून अगदी आपण पाहतोय खूप सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक टीम्स तर करतीच आहे. यावेळेस हलक्यातून चेंडू ढकलला आहे, तिथे एक सिंगल आपल्याला जे पाहायला मिळेल आणि एका सिंगलचे रूपाने आपल्याकडे धावासंख्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की खास करून पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सर, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय शुभम गाडे सर आणि समीर जोशी सर, या तिन्ही पंचांना एक चांगल्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहतोय. खूप सुंदर काम आहे. एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, शिवनेरी टीम, शिवनेरी रॉयल्स डेडबॉलचा इशारा. टाइम लिमिट आहे. इथे फुल टॉस शतरक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. झेल झालाय, चांगला झेल आणि संपलाय. फलंदाज अमोल या ठिकाणी अक्षय याचा आहे. एक चांगला झेल या ठिकाणी होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. अतिरिक्त प्लेयर जे आलेत नाव नाही माहित त्याला. त्यांना नाव माहिती नाहीये ज्यांनी झेल घेतलाय.
पाठीवरती नंबर आहे 13 आणि मी आता त्यांना विचारेल नाम क्या है तेरा? हा, शंतनू. काय तुम्हाला म्हणू? शंतनू. लेग बाय पण एक धाव येताना आपल्याला जे पाहिले मिळेल धावा संख्या असेल 6. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 1 बाद 6 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळतात. खूप सुंदर आयोजन नियोजनाबद्दल आपण सातत्याने चर्चा करतोय. खूप बारी बारी गोष्टींचा विचार या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळाला. इथे चेंडू खराब होता फुल टॉस, उसपे बन के पास, 6 रन, षटकार. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबलक 1 बाद 12. 1 बाद 12. येस, थँक्यू. आदरणीय वीर सरांचं नुकतंच आगमन झालेलं आहे प्रहार प्रीमियर लीग 2025 12व्या पर्वामध्ये. आदरणीय वीर सरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. बरोबरच त्यांचा सन्मान देखील या मंचावर केला जाईल. आज आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी सायंटिस्ट सर देखील आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो आहोत. या दोन्ही आमच्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होईल. या संपूर्ण क्रीडांगणाचं जे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे, ते सरांकडे असते आणि आज आवर्जून ते उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. मी आदरणीय शरद दौंड सरांना विनंती करतो की आपण हा सन्मान करून घ्या. ODU कमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू गोपी सर. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी आपल्या प्रहार परिवाराच्या वतीने अगदी आपण करत आहोत. फुलटॉस होता, बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. नवीन षटक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघतो शंतनू ज्याने एक चांगला झेल घेतला होता तो शंतनू गोलंदाजी मार्कावरती आलाय. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला त्याला चौकार पण आला आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय तिथे पुढचा चेंडू डॉट पण आलाय. वीर सरांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये निश्चितप्रमाणे करतोय. सर आपण आलात, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. बॅकफुटला सरकत अगदी आपण पाहतोय चेंडू थोडंसं बॅलन्स अगदी आपण पाहिला बॅकफुटला निश्चितप्रमाणे जाताना पाहिलं मला फलंदाज आणि कव्हरला चेंडू ढकललाय. एक सिंगल आली, सिंगलच्या रूपाने धापाला कधी धावा संख्या आहे 17. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क परत येतो शंतनू. गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस शॉटम पुलचा फटका होता. गॅप खूप मोठा आहे तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळालंय आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय 2 धावा वाचवल्या आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकर धावसंख्या पुढे पण जाईल. टोटल स्कोर असेल 19 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक दुसरं चालू असताना ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय ज्या स्पोर्ट्स सायकल आहेत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत खेळाडूंसाठी. त्या सायकल फुल टॉस होता आणि इथे चेंडू अगदी आपण पाहतोय बीमर पण आहे. कमरेपेक्षा जास्त उंची फुल टॉस चेंडूला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा जातोय. 4 रन चौकार, नो प्लस 4. आणि इंडिव्हिज्युअल प्राईजच्या ज्या ट्रॉफीज आहेत प्लेअर ऑफ द मॅच, त्याबरोबर बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज यासाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या सुद्धा ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहिल्या मिळाल्यात. आपण या गोष्टीची चर्चा सातत्याने करतोय की खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार निश्चितप्रमाणे या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून जो केला जातोय.
12वा पर्व आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचं. त्यामुळे या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा निश्चितप्रमाणे थोडासा बदललेला प्रेक्षकांचा पाहायला मिळालाय. ऑनलाईन जो प्रेक्षक वर्ग टेनिस क्रिकेट ऑडियन्सच्या माध्यमातून जोडला गेला त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालाय. त्याचं कारण पण आहे, एखादी गोष्ट 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4थं पर्व 5वं पर्व ठीक आहे, 12वं पर्व होणं म्हणजे तपपूर्ती सोहळा आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला हासिल करायची असेल ना तर ती गोष्ट तुम्ही 12 वर्ष म्हणजे आपण म्हणतो ना 12 पर्व तुम्ही करत असाल ना तर त्याला तपपूर्ती सोहळा म्हटलं जातं. आणि एखाद्या गोष्टीचं तप पूर्ण करणं त्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतात. आणि आज या प्रहार परिवाराच्या माध्यमातून प्रहार प्रीमियर लीगचं 12वं पर्व आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय शॉट ऑफ बॉलचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती उशिरा निश्चितप्रमाणे स्टार्ट घेतला पाहायला मिळालाय, परंतु तिथे बॅकअप खूप चांगला होतोय आणि 2 धावा परत एकदा वाचवल्या जातील. आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक संपलं जाईल 2 षटकं संपली. धावफलक धावसंख्या 1-27 27 लॉस ऑफ 1 विकेट 2 ओव्हर कंप्लीट. अमित पाटील 7 चेंडू 18 तर सुमित 5 चेंडू 7. डेंगुडीचे अमोल बॉलर परत एकदा कंटिन्यू मारा करण्यासाठी अमोल कवडे. इथे चेंडू हव्याचा सचिन सर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. खूप दूरवरती चेंडू होता. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला 28 वरती आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय आताच्या धावा एकच आहे. कारण तुमचा मोमेंट म्हणतो ना आपण डेड बॉल निश्चित प्रमाणात होताना पाहायला मिळाला. कारण तुम्ही एक धाव घेतली, तुम्ही थांबलात, त्याच्यानंतर तुम्ही बराच वेळ विचार केला की काय करायचं, घ्यायची का दुसरी धाव, तोपर्यंत डेड बॉल झाला होता. वॉल्यूम प्ले असणं सगळ्यात गरजेचं आणि त्याचबरोबर तुमचा पवित्रा सातत्याने होणं गरजेचं. तुमचं पहिली धाव झाली त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणं गरजेचं होतं. ती खूप वेळ गेला, एकच धाव. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन रोज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून होतं. आणि सेना समानार्थी आरूढ असणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज इथे डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल की ज्या महाराजांमुळे आपलं अस्तित्व टिकलं गेलेलं आहे. आज आपण सगळेच जण या महाराष्ट्राच्या मातीत गुण्यागोविंदाने जे राहतोय ना त्याचं कारण एकच आहे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि धर्मवीर शंभू महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं. या गोष्टी आपण विसरू शकत नाहीये. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला चेंडू आहे. गोलंदाज अमोल याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात 11 धावा अमोलला ज्या खर्च होताना पाहायला मिळाल्या, परंतु आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकच धाव आपल्याला अजून एक चेंडू डॉट. हे कमबॅक आहे शिवनेरी या संघाचं. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चर्चा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मही शिवनेरी गडावरती झाला, हे विसरू शकत नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय नुकतेच ज्यांचं आगमन या ठिकाणी होतोय. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाचे असणारे अध्यक्ष आणि क्रिकेटचे निश्चिंत भक्त आहेत. पुण्यातील टेनिसचं क्रिकेट वाढवण्यासाठी सातत्याने तडफड करणारा हा माणूस आहे. आदरणीय पप्पू गरुड सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पप्पू सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. लेदर खूप चांगले खेळत आहेत पण टेनिससाठी सातत्याने झटणारे व्यक्तिमत्व आहे, त्यांचंही मनापासून स्वागत. खरडी चषकाचे सर्व आहेत, त्यांचं मनापासून कौतुक. अध्यक्ष साहेबांचं मनापासून स्वागत.
इथे हा चेंडू सुरेख होता. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1-29. आपण ऑन स्क्रीन प्रतापगड या टीमला निश्चितप्रमाणे पाहतोय. प्रतापगड वॉरियर्स डगआउटमध्ये निश्चितप्रमाणे सगळ्या मित्रबरोबर आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेअरअप उत्तेजित करण्याचं काम निश्चितप्रमाणे करतायत, कारण इन्स्पिरेशन सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय की होप्स वाढणं गरजेचं आहे. आत्मविश्वास वाढवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण या गोष्टीच्या पाहतोय. मुख्य मंचावरती बबू गरुड सरांचं या ठिकाणी झालेलं आगमन आणि गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज अगदी आपण पाहूया. राजीव आलाय गोलंदाजी मार्कवरती. राजीव खराटे याला आपण निश्चितप्रमाणे या ठिकाणी पाहतोय. त्या दरम्यान एक सिंगल आली. एका सिंगलची रुपये धावफलक संघ 30शी गाठतोय. स्विचीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती डीप थर्डमॅनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येईल. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. परंतु तिथे आता पंच कळवत आहेत हा षटकार नाहीये, हा चौकार आहे. हा चौकार आहे असं पंच मात्र कळवत आहेत की छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 4 धावा. चला आम्ही आमचे शब्द म्हणजे पंचाने एक निर्णय दिला तो मागे घेतला. षटकाराचं रूपांतर चौकारात झालं. स्कोररने थोडीशी खाडाखोड करून तिथेही ते अपडेट केलं. ऑफिशियल स्कोरर त्यांनी मात्र थोडंसं अंड करून परत येतच 6च्या जागी 4 लिहिले. इथे समोरच्या बाजूला आहे. अगोदर षटकार वाचला होता पण याच परफेक्ट बॅटवरती मिळालाय. सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवरायांची तळपती तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत. षटकार छेडत. परफेक्ट बॅटवरती यावेळेस अगदी मिडल होताना पाहायला मिळाला आहे आणि धावफलक वेगाने पुढे जाईल. अमित पाटीलची खेळी निश्चितप्रमाणे खूप जबरदस्त होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन निश्चितप्रमाणे होताना आपल्याला पाहायला मिळालंय. ऑन स्क्रीन आपण राजेंद्र देशमुख सर यांना पाहिलं जे आता अतिथी कक्षामध्ये आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. अमित पाटीलचं कौतुक करायला लागेल. 12 चेंडू खेळला. 29 धावा अमित पाटीलच्या आहेत आणि संघाची धावा संख्या जर आपण पाहिली 40 आहे. 40 मधले 29 अमित पाटील यांच्या आहेत. गोलंदाज राजीव खराडे थोडासा महागडा ठरलाय. 4 चेंडूत 11 त्याने आतापर्यंत खर्च केलेला आहे. परत एकदा इथे चेंडू डॉट आलाय. अचूक टप्पा आहे. यावेळेस गती परिवर्तन पण पाहायला मिळालं आणि अचूक टप्पा आपल्याला जो पाहायला मिळाला. 2 चेंडू लागोपाठचे डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाले. अमित पाटील आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आत. एक अमित आहे एक सुमित आहे. अमित आणि सुमितची ही जोडी करामत काय करणार आहे. मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रेक्षक गॅलरीत षटकार. प्रकाश मडके सर ऑन स्क्रीन आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. नेहमीच तगमग असते अकॅडमीसाठी आणि या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ही तगमग आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश मडके सर यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्यांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक. पण ही पडद्यामागची माणसं आहेत. शेवटची 2.5 मिनिटं अर्थात 2 मिनिटं आणि तुमच्याकडे आता 25 सेकंद निश्चितप्रमाणे आपल्याकडे बाकी राहिली. तुम्हाला 1 षटक इथं कंप्लीट करायचं आहे आणि स्वतः सचिन सर आता गोलंदाजी मार्क करते. पप्पू गरुड सर येण्याचं कारण असते की जसं कळलं गेलं की उपाध्यक्ष साहेबांचा सामना आहे. अध्यक्ष साहेबांना यावं लागेल आणि आतातली सगळी कामं
खरेनगरला मात्र तिथेच ठेवली आणि मग प्रवास सुरू झाला घर टू सिंहगड कॉलेज मैदान. अध्यक्ष साहेब खास उपाध्यक्ष साहेबांचा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. एका मित्राचा सामना पाहण्यासाठी एक मित्र उपस्थित आहेत आणि इतर मित्रांच्या वतीने या दोन्ही मित्रांचं कौतुक आहे. एक धाव या दरम्यानची आली, धाबलक वाढेल. धाबलका धावसंख्या असेल आता 47 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू जर आपण पाहिली तर या ठिकाणी जे शिल्लक राहतील या नावातले 11 चेंडू या दरम्यान जे बाकी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ऑनस्क्रीन आमची ऑफिशियल टीम निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळते, कॉमेंट्री बॉक्स निश्चितप्रमाणे पाहायला मिळते, स्कोरर, कॉमेडेटर आणि विशेष खूप सुंदर काम या ठिकाणी tenniscricket.inचं कौतुक करावं लागेल. शॉर्ट ऑन पूल परत एकदा मिड विकेटला चेंडू होईल, सीमारेषेच्या वर फरार येतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. अमित पाटीलची खेळी जबरदस्त होताना पाहायला मिळते. परत येतात षटपी चेंडू पडला गेला आणि त्याने चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या बाहेर. संघाचा अर्धशतक पूर्ण, 53 धावा, 53 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस परत एकदा स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचत सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दाढ फोडलाय पहाड, षटकार. जी थँक्यू. एकूण 5 षटकार अमित खेळताना पाहायला मिळालेत, पण लागोपाठचे 4 षटकार आलेत. लागोपाठ 4 षटकार अमित पाटीलच्या बॅटमधून येत आहेत. आणि इथे अगदी आपण पाहिले स्विचीचा फडका, क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात. एक सिंगल परंतु नाहीये, क्षेत्ररक्षण खराब झालंय. 4 रन आणि 17 चेंडूत 51 धावा. अमित पाटिल अर्धशतक पूर्ण करतोय. अमित पाटिल भाई बल्ला तो ऊपर करना पड़ेगा. बेहतरीन बल्लेबाजी, 51 रन. आणि अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर स्वतः सचिन सरांच्या समोर जाऊन नतमस्तक झाला की सर मी आज जे आहे हे फक्त तुमच्यामुळे. ही कृतज्ञता आहे, हे सगळ्यात महत्वाचं असतं. संघाची धावसंख्या 63. सचिन सर परत येतात तयार आहे, उजव्या हाताने मारा करतायत. यावेळेस फाईन लेगला चेंडू खेळला, गॅप मध्ये असेल, क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणी. चेंडू सीमारेषेवर फरार, हुटी मुठी दरार, 4 रन, चौकार. टाइम ओव्हर. पंचाच्या डाव्या त्याला पार करून इथे हलक्या हाताने चेंडू अगदी आपण पाहतोय जो खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळेल आणि एका धावसंख्येनंतर धावफलक 68 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर वेळेत या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 5ही ओव्हर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आता 6वं षटक अगदी आपण पाहूया. गोलंदाजमध्ये 6व्या षटकासाठी नवीन गोलंदाज कोण येणार ते आपल्याला पाहायचंय. $68 रन आणि आता सुशांत आलाय गोलंदाज मार्कवरती. यावेळेस सुशांत याच्यावरती सुद्धा थोडंसं हलकंसं आक्रमण या म्हणजे केलं गेलं. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करू शकला नाहीये. परत एकदा क्षेत्ररक्षण खराब झालंय. येतोय खणखणीत चौकार, 4 रन. धावसंख्या चौकार 4 वाढतीये. टोटल स्कोर आहे
72 मधल्या 60 धावा एकट्या अमित पाटीलच्या आहेत. 60 रन नॉट आउट, ओनली 20 बॉल. यावेळेस मात्र ओव्हर पिच पाठवलं मैदानाच्या बाहेर. अमित पाटीलच्या बॅटमध्ये होते खणखणीत षटकार. समोरच्या बाजूला ओव्हर पिच चेंडूचा घेतलेला कर्प समाचार अगदी आपण पाहतोय. सुशांत वरती आक्रमण आहे. धापरेकर धावसंख्या 78 आहे. शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी. शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी राहिलेत. म्हणजे 4 सिंगल एकदा डबल, बाकी सगळे षटकार चौकर आहेत. त्यात वैशिष्ट्य म्हणजे 4 षटकार लागोपाठ आहे. हे विसरून चालणार नाही. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय इथे फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू येतो डॉट निर्धाव चेंडू. यावेळेचा चेंडू परत येताना निर्धाव आलाय. लागोपाठचे 2 चेंडू इथं डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. बार बार बज रहा था संगीत, जब चला था बल्ला, नाम था सुमित और अमित. डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न, पंचाकडे हलकसा अपील आणि परतावं लागेल. व्हॉट अ कॅच. सचिन ढवळे सर या ठिकाणी झेल घेत आहेत. सूर मारलाय आणि त्यानंतरचा झेल आपल्याला पाहायला आलाय. फलंदाज अमित पाटील बाद. यानंतरचा होणारा जो सामना आहे रायरेश्वर वर्सेस पुरंदर, तर बोथ कॅप्टन आपण या ठिकाणी चला टॉस साठी आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून एक चांगला झेल होताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. पंचांच्या डाव्या त्याला पार करून परत एकदा गोलंदाज सुशांत परफेक्ट. अगदी आपण पाहतोय फुल टॉस जरी असेल तर तो फार मोठा फटका येताना पाहायला मिळाला, पण क्षेत्ररक्षण खराब आहे. या चुका सातत्याने होत आहेत आणि शेवटच्या चिन्हावरती हा चौकार कदाचित महागडा ठरणार का प्रश्नचिन्ह आहे. कारण ज्या वेळेस अगदी आपण कुठलीही स्पर्धा पाहिली, कुठली मॅच आपण पाहिली, शेवटच्या चिन्हावरती जर कदाचित एखादा चौकार षटकार आला तर तो कुठेतरी मात्र टर्निंग पण ठरला जातो कधी कधी. इथे मात्र टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर बनवला गेलेला आहे 82 धावा. 83 धावासंख्येचा पाठलाग इथे शिवनेरी रॉयल्स या संघाला जो करावा लागणार आहे. 82 धावा झाल्यात, 83चा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. आणि आकाश अमित या जोडीने सुरुवात केली होती. आकाश शून्यावरती बाद झाले. अमितने आणि सुमितने जी कामगिरी केली ती जबरदस्त होती. अमित पाटील 66 धावा 24 चेंडूत, एक अर्धशतक आम्ही पाहिलं. सुमित 11 चेंडूत 10 धावा आणि महेश शेवटच्या चेंडूवरती आले, एक चौकार खेळलाय, 4 धावा त्यांच्या नावावरती. 2 धावा अतिरिक्त आल्यात, बनवल्यात 82, बनवायच्या 83. टॉस बॉक्स मध्ये आता परत एकदा आपण पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी एका बाजूला टीम असेल रायरेश्वर मावळा आणि एका बाजूला टीम असेल पुरंदर किंग्स. या सामन्याचा टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये जोडले जात आहेत आदरणीय नरेश ढोमे सर. रायरेश्वर रेडी झाल्यावर
प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक महत्त्वाचा सामना आपल्या समवेत होतोय. तो सामना आहे रायरेश्वर मावळाज विरुद्ध पुरंदर किंग्स. दोन्ही संघांचा तिसरा सामना आहे आणि टॉस प्रसंगी आपल्या समवेत उपस्थित आहेत पुणे शहरातील प्रतिथयश उद्योजक आणि युवा नेते तथा पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय पप्पूदादा गरुड. खराडी आणि परिसरामध्ये गेले अनेक वर्षांपासून आम्ही स्पर्धा बघतो. खराडी चषक पूर्वी जी आमदार चषक होती, जवळपास 25 वर्षाहून अधिक काळ स्पर्धा घेण्याचा आयोजन करणारे सन्मान्य पप्पूदादा गरुड आमच्या समवेत आहेत. स्वागत करतो पप्पूदादा आपलं. आपण टॉस करा. SDM किंवा SDF असा कॉल असेल. कॉल करतील रायरेश्वर मावळा संघाचे संघनायक. प्लीज टॉस द कॉइन. SDM इज कॉल. तर SDM आलेला आहे. रायरेश्वर मावळा टॉस जिंकतायत. काय निर्णय असेल? बॉलिंग करणार आहे सर. पहिल्या दोन्ही मॅच जिंकलेले आहेत आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये खेळायचंय. काही संघामध्ये बदल करणार आहात? नाही, सेम टीम आहे आमची. कशी जाते ही स्पर्धा? तुमच्यासाठी किती खास असेल? खूप खूप छान आहे इथे खेळायचं. आम्ही एवढ्या चांगल्या मॅनेजमेंटमध्ये खेळायचा कधी विचारही नव्हता आला आमचा, पण आम्हाला सरांमुळे चान्स मिळाला आहे, तर आम्ही नक्कीच त्यांचे खूप खूप आभार मानतो. संघनायकाला विनंती करतो. पुरंदर किंग्स आपण या. महत्वाची मॅच आहे तुमच्यासाठी. जवळपास डू ऑर डाय मॅच आहे, त्यामुळे इथे जिंकायचे आणि बॅटिंग करायची पहिल्यांदा. काय नियोजन असेल? कसं बघताय मॅचकडे? आमच्यासाठी खूप महत्त्वाची मॅच आहे. ॲक्च्युली 2 मॅच गेल्यानंतर 3 मॅच अजूनही शिल्लक आहे. शर्यत अजूनही संपली नाही. एक चांगला विजय आम्हाला परत या टुर्नामेंटमध्ये शिल्लक ठेवणार आहे. त्यामुळं निश्चित असं टार्गेट असेल 70+ करायचं आणि एक चांगली सुरुवात द्यायची. शुभेच्छा असतील. या ठिकाणी आपल्या समोर सन्माननीय पप्पूदादा गरुड उपस्थित आहेत. एक युवा नेतृत्व म्हणून देखील त्यांच्याकडं संपूर्ण पुणे शहरातील जनता बघते आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं कर्तृत्व आपलं सिद्ध केलेलं आहे. खराडी चषक ओपन गटातली स्पर्धा असते आणि मला सांगायला आवडेल की आज 15-16 संघ ओपनमधून जमवणं अवघड असतं, तर तिथे 32 संघ खेळतात आणि ही गेल्या 25 वर्षांची परंपरा कायम आहे. पप्पूदादा, कसं वाटतं ही स्पर्धेमध्ये आल्यानंतर? एक सुंदर नियोजन सचिन सरांनी. खरंच मी आज पहिल्यांदा एवढी सुंदर स्पर्धा पाहिली आणि देखणं नियोजन कसं असतं ते आज खरंच पाहिलेलं आहे. एक खरंच सचिन सर, तुमचं मनापासून अभिनंदन. एवढं छान नियोजन केलं आणि सर्व खेळाडूंना पुढील खेळासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद पप्पूदादा. आपलंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथेच थांबूया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये गोपी जाधव यांच्या समवेत जोडले जाऊयात. थँक्यू. थँक्यू. मॅचला सुरुवात होईल. वेलकम बॅक. दुसऱ्या डावामध्ये 83 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये सेट केलेलं आहे. पहिल्या डावामध्ये एक अर्धशतक आपण पाहिलं. अमित पवारची पॉवर आपण पाहिली आणि आता पलटवार केला जाईल. दोन्ही दिग्गज धुरंधर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईक इनला अजय धाकतोडे. दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा सचिन डबळे सर नॉन स्ट्राईक एंडला आहे. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर वैभव. पॉवर प्लेला सुरुवात होईल. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात करण्याची गरज आहे. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ऑल सेट अंपायर सिग्नल. लेट्स प्ले. डावाला सुरुवात होईल. प्रहार प्रीमियर लीग, आपली प्रहार प्रीमियर लीग 2025. तो ड्रोन आहे तो बाजूला घ्या साहिल. इस थँक्यू. गोलंदाज तयार. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. बॅट फिरवली. कनेक्शन नाहीये. बॉल जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या दुसऱ्या डावाची. पहिलं षटक टाकत असताना स्ट्राईक इनला आहेत. यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये खेळतात. कायद्याचे तज्ज्ञ आहेत ॲडव्होकेट अजय धाकतोडे सर. तेवढेच चांगले फलंदाज, तेवढेच चांगले खेळाडू. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेट. फुलेलींचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. रन मिल 1. सिंगल घेत असताना खातं उघडलंय. पुढच्या मॅच मध्ये अतुल क्षीरसागर इन ऍक्शन पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला रायरेश्वर मावळाच संघ त्यांच्या विरोधात खेळताना आपण पाहणार आहोत. यानंतर अजून एक चांगली लढत सध्या मंचावरचं दृश्य पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवर सदिच्छा भेट देण्यासाठी दाखल होतात.
या सर्वांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या 1 सचिन ढवळे सर. पुढचा चेंडू, पहिला चेंडू फेस करतील या इनिंग मध्ये. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच समीर जोशी आमच्या दिशेने वळतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 ते वापरत असताना व्हाईट बॉलची घोषणा केली गेली. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 2. 83 बनवायचेत. हे मंचावरचं दृश्य अतिथी कक्षामध्ये, मुख्य अतिथी कक्षामध्ये सर्व अतिथी आहेत. टायमर सेट केलेला आहे. गोलंदाज तयार. वैभव ओढ विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, राईज झालाय. बॉल चांगला टप्पा होता. गती देखील नियंत्रित पाहायला मिळाली. या बॉलवर बीट केलंय. बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, जेवढे डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल. पहा सध्या स्क्रीनवर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पप्पू शेठ गरुड यांना आपण पाहतोय. त्यांच्या बाजूला नरेश डोमे सर पाहायला मिळत आहेत. समोर लॉफ्ट केलाय. चांगलं टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपला फटका. 440 चा झटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. थँक्यू डीजे. मगाशी मनोज बेल्लेकर सरांनी उल्लेख केला होता की उपाध्यक्षांचा खेळ पाहण्यासाठी आज अध्यक्ष आवर्जून आलेले आहेत. मी देखील याच गोष्टीवर बोट ठेवील. कराडी चषक एक मोठी स्पर्धा. गेली अनेक वर्ष अविरतपणे जे आयोजक म्हणून महत्वाची भूमिका बजावतात आदरणीय पप्पू शेठ गरुड, एक क्रिकेट वेळे व्यक्तिमत्व आहे. आज आवर्जून उपस्थित आहेत. दुसरा बॉल पुल केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. षटकाराचं उत्तर. चांगला झेल टिपलाय. अखेर परतावं लागेल. सचिन ढवळे सर यावेळेला बाद होतात. पहिला धक्का बसतोय शिवनेरी रॉयल्सला. थँक्यू डीजे. पहिला धक्का. मागच्या बॉलवर एक दमदार षटकार ठोकला होता. त्यानंतरचा बॉल देखील पुल केला होता. लांबी गाठलेली नव्हती बॉलने. एलिव्हेशन देखील जास्त नव्हतं. फ्लॅट शॉट होता. वाईटिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्याने झेल टिपला. फलंदाज म्हणून बाद झाले सचिन ढवळे सर. पहिला धक्का शिवनेरी रॉयल्सला लागलाय. आता मैदानामध्ये नवीन फलंदाज आलेला आहे अक्षय सोनोने. देखील एक मातब्बर खेळाडू आहे. वैभवच्या विरोधात पहिला चेंडू तो फेस करेल. वाईट यॉर्करचा प्रयत्न. बॉल चाललाय. थर्ड मॅनला गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतील. आउटफील्ड फास्ट आणि आता बॉल थांबलाय. चांगली फिल्डिंग. चांगला स्टॉप. रन मिळत आहे. 2 दुहेरी बरोबर धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाबा रिक्वायर्ड. रन रेट 14.60. आणि हे डगआउट मधलं दृश्य पहा. सर सांगतायत काही हरकत नाही. इथून देखील आपण सामना जिंकू. आत्मविश्वास देतात आपल्या संघ सहकार्यांना. हे चेहऱ्यावरचे हावभाव. अमोल गावडे टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते. सर्व संघ सहकारी बरोबरच या स्पर्धेचे जनक. सध्या खेळाडू म्हणून देखील त्यांची भूमिका महत्वाची आहे. गोलंदाजीमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. आज फलंदाज म्हणून लवकर बाद झाले. एक चांगला षटकार, दमदार षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. धावसंख्येचा वेग आता वाढवणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 10-30 बॉलमध्ये 73 धावांची गरज आहे शिवनेरी रॉयल्सला प्रतापगड वॉरियर्सच्या विरोधात जिंकण्यासाठी. आणि आता दुसऱ्या बाजूने पहा गोलंदाजीमध्ये बदल होईल. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. अशा वेळेला पॉवर प्ले भेदणं गरजेचं आहे. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग गरजेची आहे. आणि पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही चांगली सुरुवात केली तर पुढे तुमच्यासाठी हे आव्हान सोपं होईल. तोच प्रयत्न करायचा आहे. आयुष्याच्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा सर्व काही संपलं असं वाटतं ना, तिथून नवीन सुरुवात करा. आणि ती सुरुवात अशी करा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारे तुमच्या स्वागतासाठी उभे राहिले पाहिजेत. हा बॉल चांगल्या टप्प्यावर होता. थोडासा बाहेर उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. ऑन साईडला खेचून आणण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय पंचांनी. रूल नंबर 23 वापरला. लेग बायचा इशारा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक अधिकची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होतीये. धावसंख्या 11. 1.1 षटक संपलंय. नेल्सन आकडा सध्या धाव फलकावर. लॉफ्ट केला बॉल समोर. डाऊन दी ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. एक किच मारा.
खींच के मारा, सॉलिड मारा, षटकार. कमजोर चेंडूवर दमदार फटका होता. खेळाडूंसाठी सूचना आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. चालू सामन्यातील खेळाडू आणि पुढच्या सामन्यातील खेळाडू यांच्या व्यतिरिक्त बाकीच्या संघाचे खेळाडू, त्याचबरोबर उपस्थित आमचे सहकारी ऑफिशियल्स, आपण जेवण करून घ्या. वाईट यॉर्कर बाहेर टाकलाय. मागच्या बॉलवर षटकाराला लाईन मध्ये बदल केला, हे गरजेचं असतं. मागच्या बॉलवर षटकार जरूर आलाय, परंतु पठ्ठ्याने बॉल थोडासा बाहेर ठेवला. तिथे बॅट पासून बॉलचं अंतर भरपूर होतं. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न अपयश आले. बॉल चालले निर्धाव. हे गरजेचं आहे. काही डॉट बॉल टाकावे लागतील. अक्षय पुन्हा एकदा तयार. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला आग लावली आहे बॉलने. सीमारेषा फाडली आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅसिव्ह हिट 6. बुलंदी प्रहार. षटकार आलाय. बघतोस काय, रागानं षटकार ठोकलाय वागानं. आणि आता पहा सुमित भांबरेची बॉडी लँग्वेज, तो देखील विचार करतोय, कारण गोलंदाजीसाठी त्याला यायचंय. गोलंदाज तयार. अक्षयसाठी पुढचा चेंडू. अजून एक, अजून एक, हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांब लचक सिंहगड परिसराला प्रदक्षिणा घालून बॉल येईल एवढा लांब मारलाय. उत्तुंग गगनचुंबी षटकार. थँक्यू डीची. आणि सध्या पहा स्क्रीनवर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती पाहायला मिळते. हे आपले दैवत आहेत. या दैवताने आपल्याला जगायचं कसं शिकवलं, लढायचं कसं शिकवलं. मैदानाच्या आतमध्ये अक्षय सोनूने लढतोय, वारसा जपला जातोय. चांगली बॅटिंग. अजून एक चांगला फटका. वाईडिश लॉंग ऑफ. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्ये तिथे सुमित भांबरे आहे. चांगली फिल्डिंग एकदा पूर्ण केली. थ्रू थोडासा चुकलाय असं म्हणता येणार नाहीये. कलेक्शन चुकलंय. गलती से मिस्टेक करून चालणार नाहीये, नाहीतर डीजेवर गाणं वाजेल. यही उमर है पगले करले गलती से मिस्टेक. मार्जिन ऑफ एरर तुम्हाला 0 ठेवायचंय, मगच तुम्ही हिरो होऊ शकाल. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा केस संपलाय. टीट फॉर टॅट. 31 धावा आहेत. नाव फलकावर शिवनेरी रॉयल्सच्या. कंपॅरिझन पहा. प्रतापगडने 2 षटकानंतर धावा बनवलेल्या होत्या. 27 एक गडी बाद झाला होता. दुसऱ्या डावामध्ये शिवनेरी रॉयल्सने एक पाऊल पुढे टाकलंय. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये त्यांनी बनवल्यात. म्हणजेच काय, बॅटल बरोबरीच चाललंय. अजूनही तुमच्याकडे 11 मिनिटांचा अवधी आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. सुमित भांबरे फिरकीपटू. लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव. एकाच ऍक्शन मध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला हा चेंडू. सुमित भांबरे. सुमित भांबरे फिरकीपटू आलाय. एकाच ऍक्शन मध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवू शकतो. आणि ज्या पद्धतीने आता भागीदारी बनते ती तोडण्यासाठी सुमितला पाचारण केलंय. समोर आहेत अजय धाकतोडी. थोडासा वेळ घेतलाय. पहिला बॉल फ्लाइट होती. डीप झालाय बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नजर नाहीये बॉलवर. लवकर कमिट झाले. वेलकम प्रदीप भैया वारे. आणि बरोबरच दमदार सुदर्शन केदार. ही बनीची जोडी. दोघेही चांगले मित्र. बरोबरच प्रकाश मडके जॉईन झालेत. पण मॅचच्या दिशेने जाऊया. सुमित पुढचा बॉल लेग कटर होता. अगेन्स्ट द टन. भिरकावलाय. सरळ प्रेक्षक गॅलरीमध्ये. अंतराळवीर सुनीता विल्यम्स प्रेक्षक गॅलरीमध्ये पाठवलाय. षटकार. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आले की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला. सुमितचं स्वागत केलं अजून एक वेळेला, परंतु यावेळी फटका फसलाय. सुमित भांबरेने सांगितले, तू शेर आहेस तर मी सव्वा शेर. मागचा बॉल अगेन्स्ट द टन चांगले टायमिंग केलं. यावेळेला टन विकेट मिळाले. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का शिवनेरी रॉयल्सला. 38-2.
थँक्यू डीजे. विकेट मिळाली. पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात. सुमित भामरेने तेच सांगितलं, माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, अनेक उन्हाळी पावसाळी क्रिकेटचे मी पाहिलेत. अक्षय सोनवणेची विकेट महत्वाची होती, चांगला सीट झाला होता असं वाटलं होतं आज मोठी खेळी साकारेल, परंतु तो बाद झालाय. चांगले व्हेरिएशन विकेटचं बदल. 38ला 2 नवीन फलंदाज वीरू वीरेंद्र मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला आहेत. अजय दागतोडे आणि त्यांच्या बरोबरीने हा डाव सावरायचा आहे. तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी गरजेची. सुमित तयार. ओढ विकेट, यावेळेला राऊंड विकेट आहे, माफ करा. लेग कटर होता, विथ द टर्न खेळलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल जाईल, क्षेत्ररक्षक आहे, थांबवलाय बॉल. वा, परंतु पहा हातातून बॉल निसटला. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, यावेळेला तिसरी धाव मिळणार नाहीये. 2 धावा इथे मी त्या धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 40 धावा, 2 गडी बाद. शोएब शेख जे आमचे गुणलेखक आहेत, प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. बरोबरने श्रेयस तेली tenniscricket.in साठी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चांगलं काम केलं जाते. तेवढंच चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. tenniscricket.in चे सर्व कॅमेरामन, क्वालिटी विथ क्लॅरिटी. गोलंदाज तयार. लेग कटर हलक्या हाताने प्लेस केलाय. बॉल सुमित पोहोचेल बॉलवर. बॉल जाईल मिड ऑफच्या दिशेने असं वाटलं होतं, मात्र स्वतः गोलंदाज तिथे दाखल झाला. पहिल्या इनिंगमध्ये अमित पवारने प्रभावित केलं. मागच्या सीझनमध्ये देखील त्याच फॉर्ममध्ये त्यांनी बॅटिंग केली होती. यावर्षी अर्धशतक झळकावलं. काल पहिलं अर्धशतक अश्विन कुमकरने ठोकलं होतं. आज अमित पवार, म्हणजे प्रत्येक दिवशी अर्धशतक पाहायला मिळतील. यावर्षी ही स्पर्धा 3 फॉर्मॅटमध्ये नाविन्यपूर्ण असे उपक्रम द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. लेग कटरचा वापर केलाय. भरपूर टर्न झालाय. बॉल वाईट बॉलचा सिग्नल पंच आमच्या दिशेने पुन्हा एकदा वळतात. येस, वाईटची घोषणा. एक्स्ट्रामध्ये वाढ होईल. वेलकम व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर मनीष पाटील, आपलं देखील स्वागत आहे प्रहार प्रीमियर लीग मध्ये. त्यांचा आवाज आज दुपार 17 आपण ऐकणार आहोत. एक दिग्गज मराठी समालोचक. उलट दिशेने येण्याचा प्रयत्न. बॉल सेल यष्टीरक्षकाकडे. स्ट्रॉंग अपील. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. डॉट बॉल. धावा गरजेच्या आहेत. आदरणीय सचिन ढवळे सरांचं कार्यकर्तृत्व मोठं आहे. क्रिकेट असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, करायचं तर सर्वोत्तम करायचं, हाच इरादा त्यांचा असतो. ही भव्य दिव्य स्पर्धा 12व्या पर्वामध्ये दाखल झाली. 12व्या पर्वामध्ये 3 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली. पहिला फॉर्मॅट राहिला स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी. दुसरा फॉर्मॅट आहे पुणे एरिया वाईज. आणि तिसऱ्या फॉर्मॅटमध्ये अखिल भारतीय खुला गट. तारे सितारे. येणाऱ्या कालावधीमध्ये सितारे जमीन पर, तारे जमीन पर असंच म्हणावं लागेल. एवढं भरगतचं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते. 7 दिवसांचा हा 16 दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये निर्माण केला गेला. वेलकम भैरवजी तडवी यांना आपण पाहतोय. स्वरगंगा लाईट्स अँड मंडप डेकोरेटर्स, बरोबरच मराठी आवाजाची बुलंद तोफ प्रवीणजी गायकवाड. समालोचकांचा देखील तोफखाना. या स्पर्धेमध्ये तब्बल 12 समालोचक ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल पुढे आलाय. स्टेप आउट झालाय. गॅप शोधलाय. इन टू दी गॅप. वेलकम बाउंड्री. चौकार मिळतोय. 4 धावा. वीरेंद्रच्या बॅट मधून चौकार. सनसनीत चौकार आलाय. थँक्यू डीजे. ही स्पर्धा रात्रकालीन या फ्लड लाईट्स आपण पाहतो. स्वरगंगा लाईट्स. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन आहे. लांबी गाठेल का बॉल. सुमित भामरेने झेल टिपलाय. लॉंग ऑन मध्ये फलंदाज बाद होईल. वीरेंद्र बॅक टू दी पबिलियन. तिसरा धक्का 46ला शिवनेरी रॉयल्सला बसतोय. शेवटची 5 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. 46ला तिसरा धक्का. रिक्वायर रन रेट आता 14 वर येऊन पोहोचलाय. करंट रन रेट 13.80. येस, थँक्यू डीजे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 46. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. अजय दागतुडे एका बाजूने मैदानामध्ये तग धरून आहेत. 5 चेंडू त्याने खेळलेत. 1 धाव त्यांच्या खात्यामध्ये. हर्षद कानेरकर एक मातब्बर खेळाडू आहे, चांगला ऑलराऊंडर. राष्ट्रसेवा दलची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये देखील याने चमकदार कामगिरी केली. हंड्रम क्रिकेट चांगला खेळतो. दुसऱ्या बाजूने या स्पर्धेमधून उभारी मिळाली. ओरम क्रिकेटसाठी मिळालेली संधी. पहिल्या डावमध्ये एक चांगलं दृश्य आपण पाहिलं होतं. मन मोहून आणि मनाला भारावून टाकणारं दृश्य होतं. जसं अर्धशतक ठोकलं अमित पवारने.
सचिन ढवळे सरांच्या चरणीतून नतमस्तक झाला. ही नम्रता गरजेची, ज्या गुरुने आपल्याला घडवलं त्याच्या विरोधात जरी आपण खेळत असलो तरी ती नतमस्तक होणं गरजेचं असतं. तो नम्रपणा गरजेचा होता, तो गरजेचा असतो, तो दाखवून दिला अमित पवारने. आणि या खेळाडूंना सचिन ढवळे सरांनी घडवलं, विद्यार्थी म्हणून घडवलं, खेळाडू म्हणून घडवलंय आणि त्याची पोचपावती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 50 आहे. 50 लॉस ऑफ 3 विकेट्स. हर्षद तयार ओन दी विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, ते झेल होईल का? थोडासा बॉल पुढे पडलाय. बॅकअप आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळेला दुसरी धाव मिळणार नाहीये. सिंगलवर थांबावं लागलं. बॅकअप असणं गरजेचं आहे. मी काल देखील उल्लेख केला, आयुष्याच्या प्रवासामध्ये तुमच्याकडे बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं. यावेळेला बॅकअप होता क्षेत्ररक्षकाचा. एकदा भीती मिळाली. धावसंख्या 51. 51 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही इथून पुढे 32 धावा बनवायचे. चेंडू कमी आहेत परंतु मोठे फटके गरजेचे आहेत. यावेळेला पूल केलाय, चांगला फटका आहे, सरळ बॅनर फाडलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर, लेट पण थेट. आपल्या टप्प्यात आल्यावर आपण करेक्ट कार्यक्रम करतो. अजय धाकतोडे यांच्या बॅटमधून षटकार. थँक यू डीजे. दे घुमा के क्रॉस बॅटचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केलं. फ्लॅट होता 6. सरळ पब्लिक गॅलरीमध्ये पाठवून दिला, प्रेक्षक गॅलरीला भेट दिली. टाइम अप होण्यासाठी अजूनही तुमच्याकडे 2.5 मिनिटांचा वेळ आहे. येस, अजूनही 2.5 मिनिटं बाकी आहेत. हर्षद तयार. स्ट्राईक इनला अजय दागतोडी सर. यावेळेला पुन्हा हवेत खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॉट बिहाइंड नाहीतर इथे कॉट अँड बोल्ट. असं वाटलं होतं यष्टीरक्षक दाबील पण तो स्वतः गोलंदाज गेला. कॉट अँड बोल्टच्या रूपाने विकेट मिळाली. अजून एक धक्का अक्षय हर्षद कानेरकरच्या खात्यामध्ये विकेट. सत्तावन्न या धावसंख्येवर चौथा धक्का बसलाय. 12 बॉलमध्ये 26. सामना संपलेला नाहीये. अजून या सामना फिनिश केला जाऊ शकेल. राजीव 2 बॉलमध्ये 5 वर खेळतोय. अजय दागतोडी बाद झालीत. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलाय. बॅट्समनचं नाव विचारून घ्या समीर सर. बॅट्समनचं नाव विचारा. बॅट्समनचं नाव विचारा. काय सुशांत शिंदे. सुशांत आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये ड्राईव्ह केलाय. हर्षद कानेरकर बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल मिळते. एकेरी दुहेरी धावाने इथे काहीच होणार नाहीये. चौकार षटकारांचा पाडा तुम्हाला इथे बोलावा लागेल कारण 83 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 11. यावी लागेच द टर्न. ऑन साईडला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक धावेल. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचला. झेल टिपला हर्षद कानेरकरने. अजून एक विकेट मिळते. फलंदाज बाद होईल. शिवनेरी रॉयल्सचा बसतोय धक्का. ऍक्शन रिप्ले पहा. एक पाऊल पुढे टाकलं. पुढचं पाऊल टाकलंय जरूर परंतु त्यानंतर झेल बाद झालाय. अजून एक धक्का बसतोय. 58 या धावसंख्येवर 5वा धक्का. राजीव मैदानामध्ये 3 बॉलमध्ये 6 वर घेतोय. सुशांत पहिलाच बॉल. शून्याचा चष्मा परिधान करून डगआउटच्या दिशेने निघालाय. आता समीकरण आहे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील इथून सामन्यामध्ये. 10 बॉलमध्ये 25. प्रहार प्रीमियर लीग सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी. स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य क्रिकेटचा 12व्या पर्वाचा थरार आपण अनुभवतोय. सुमित पुढचा चेंडू लेग कटर होता. थोडासा मागे गेला. शरीरापासून दूर खेळलाय. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आहे. चांगली फेकी. फिल्डिंग चांगली होती. सिंगल मिळते. अमोल गावडे टीमचा कॅप्टन थोडासा उशिराने मैदानामध्ये दाखल झालाय. 9 चेंडूंचा काही शिल्लक. 9 चेंडू आणि 24 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य.
शक्य आणि अशक्य या दोन गोष्टींच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य, कष्ट हे सर्व काही गुगलच्या प्ले स्टोअर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाही. ते घडवावं लागतं. आज ते घडवायचं या सामन्यामध्ये. सुमितचा हा चेंडू विथ द टर्न अँड विथ द बाउन्स केलाय. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकच धाव. अजून एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव फलक पोहोचलाय 60 वर. अजूनही 23 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 8 बॉलमध्ये 23. टेनिस क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. क्रिकेट ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. सुमितचे हे दोन चेंडू महत्वाचे आहेत. बिरकावण्याचा प्रयत्न, जास्त वळण घेतलंय पंचांनी. वाईट बॉलचा सिग्नल, जास्तीचं वळण आणि त्यामुळे वाईट बॉल घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावफलक 61 वर पोहोचलाय. 8 चेंडू आणि 22 धावा. हे दोन चेंडू भरपूर महत्वाचे. इथे एखादा मोठा फटका आला तर तो कुठेतरी आत्मविश्वास देईल. पण तू पहा यानंतरचा बॉल अचूक टप्प्यावर टाकलाय. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 बॉल मध्ये रन बनवायचीत. 7 बॉल मध्ये 22. पुन्हा कमी गतीने टाकलाय. बॅट लवकर फिरवली, लवकर कमिट झाला. टप्पापर्यंत बाहेर निघाला. लेग कटर होता. ओळखण्यामध्ये चूक झाली आणि बरोबरच डॉट बॉलनी 5व्या षटकाचा खेळ संपलाय. 5 ओव्हरचा खेळ संपत असतानाच धावसंख्या आहे 83 चा पाठलाग करत असताना 61 धावा. 6 चेंडू आणि 22. वेळ संपलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. याची दखल घ्या. 6 चेंडू आणि 22 धावा. 3 ते 4 मोठे फटके गरजेचे असतील. मारले जातील का? शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसतं आणि आज ते शक्य करून दाखवायचंय. आत्मविश्वास गरजेचा असेल. आयुष्याच्या प्रवासामध्ये शर्यत लावायची तर स्वतः सोबत लावा. जिंकला तर तुमचा आत्मविश्वास जिंकेल आणि हारला तर अहंकार हरेल. आज स्वतःसोबत शर्यत लावायची. स्वतःला आत्मविश्वास द्यायचा आहे. संकटाच्या काळात सांगायचंय बॅकफुटवर आहे संघ पण तू सांगायचंय शर्यत अजून संपलेली नाही कारण मी जिंकलेलो नाही. 6 चेंडू आणि 22 हे समीकरण असताना शेवटच्या षटकाची जबाबदारी. वेळ संपलेला आहे त्यामुळे दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. येस, गोलंदाज तयार. शेवटचे 6 चेंडू 22 ची गरज आहे. वाईट यॉर्कर. भेदकता पाहायला मिळाली. लाईन ऑफ अटॅक पहा. वाईट यॉर्करचा वापर केलाय. पाय चाललेले नाहीयेत. राजीवची पदलालित्य फुटवर्क नव्हतं या बॉलवर. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र बॉल वेगाने निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलनी सुरुवात झाली. 5 चेंडू आणि 22 ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी शिवनेरी रॉयल्सला. दुसऱ्या बाजूने प्रतापगड वॉरियर्सला ह्या धावा रोखायचे. आता लॉंग ऑफ बाहेर काढलाय. वाईट इश लॉंग ऑफ. लॉंग ऑनला आतमध्ये आणलाय. अमित पवार वाईट इश लॉंग ऑफ मध्ये तैनात झालाय. पुन्हा वाईट बॉल नाही तर नो बॉल आहे. बाहेर टाकलाय. खेळपट्टीच्या पंचाने दंडित केलंय. आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. हे मी करू शकतो हा आपला आत्मविश्वास. फक्त हे मीच करू शकतो हा अति आत्मविश्वास. विला थोडीशी चूक केली. पुढचा बॉल. उघडा डोळे बघा नीट. बॉल असेल फ्री हिट. बॅटिंग करायची नीट. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 5. फ्री हिटचा बॉल भिरकावलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. तडाका तडी दिल्या. षटकार आलाय. 6 धावा. या षटकाराने समीकरण सामन्यामध्ये शिरकाव करत असताना बदललंय. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 15. अभी नाही तो कभी नाही. शिवनेरी रॉयलला हा विजय गरजेचा आहे. एक मोठा विजय. 4 बॉलमध्ये 15. राजीव 7 बॉलमध्ये 13 वर खेळतोय. अमोल गावडी नॉन स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाज तयार. राजीवसाठी हा बॉल. भिरकावण्याचा प्रयत्न. टायमिंग झालेला नाहीये. लवकर कमिट झाला. मिड विकेटला शॉट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बलिदान दिलं जाईल कारण संघाचा विजय महत्वाचा आहे आणि अखेर संघनायकाने स्वतःचं बलिदान दिले. तो इथे बाद झालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये एकच धावे ते मिळते. 6 धक्का बसेल टीमला. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो या बॉलचा.
अमोल जागेवरच थांबला, कारण राजीवच्या बॅटमधून धाबा येत आहे, त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आणि त्यामुळे इथे स्वतःचं बलिदान दिलंय. बलिदान देणं किती गरजेचं असतं हे आपण अनेक वेळेला इतिहासामध्ये वाचलंय. आज देखील शिवनेरी रॉयल्सला या सामन्यामध्ये इतिहास घडवायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली आहे, लॉंग स्टॉपला बॉल जाईल, शॉर्ट स्टॉप मध्ये टप्पा पडलाय, लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय आणि अखेर बॉलने सीमारेषा गाठली. नशिबाचा चौकार आलाय, 4 धावा मिळतील, टाळ्या वाजतील. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटची कड घेतली, फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक शॉर्ट स्टॉप मध्ये दाखल झाला, त्याला बीट केलं. लॉंग स्टॉप मध्ये 2 फिल्डर बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळालं. अखेर बॉलने सांगितलं बुलाती है और जाने का है. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचला हा चौकार. थँक्यू डीजी. समीकरण येऊन पोहोचले. 2 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी धावा बनवायचे 10. 2 चेंडू आणि 10 धावा. राजीव चांगली बॅटिंग करतोय. हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करायचा आहे. उडवलाय डेब्यू विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. कमालीचा फटका, कडक बेधडक. चांगला टप्पा ठेवला होता, पण तेवढाच फटका देखील कमालीचा होता. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे, जिंकण्यासाठी रन बनवायचे आहेत. 4 धावा. मंजिल से बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए ओ शीशा तलाश कर, अभी नहीं तो कभी नहीं. आयुष्यात तुम्ही स्वतःला शोधा, बाकी सर्व काही गुगलवर मिळतं. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. शेवटचा बॉल, लो फुल टॉस होता, मिडॉनला फिल्डर आहे, बीट केलाय शेवटच्या बॉलवर. व्हॉट अ मॅच. राजीवने सामना जिंकून दिलाय. शेवटच्या बॉलवर कमाल केले, चमत्कार केलाय. 1 चेंडू आणि 4 धावा असताना शिवनेरी रॉयल्सने 4 विकेट्सने हा सामना जिंकलाय. व्हॉट अ मॅच. अप्रतिम, निव्वळ अप्रतिम. 2 बॉलमध्ये 10 धावा. मागच्या बॉलवर षटकार ठोकला, त्यानंतर सांगितलं टायगर जिंदा आहे आणि शेवटच्या बॉलवर चौका ठोकलाय. मिडल आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून चौका ठोकलाय. पहा अमित पवारची रिॲक्शन. सामना गमावलाय. सुमित भामरेने आता गुडघे टेकलेत आणि तो देखील विचार करतोय, पण हा सामना जिंकलाय. विजयी सेलिब्रेशन पहा. शिवनेरी रॉयल्स, हा विजय गरजेचा होता. आज इतिहास रचलाय. ऍक्शन रिप्ले पहा. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला, विडांच्या डोक्यावरून पाठवलाय, लॉंग ऑन मध्ये चौकार, विजयी चौकार. सामना संपलाय. शिवनेरी रॉयल्सने हा सामना जिंकलाय शेवटच्या बॉलवर. व्हॉट अ मॅच. अभिनंदन शिवनेरी रॉयल्स. हार्ड लक प्रतापगड वॉरियर्स. शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केली आणि या सामन्यामध्ये राजीव खराटे आज जीव ओतलाय. त्याने राजीवचा जीव ओतत असताना चांगली बॅटिंग केली आहे. 11 मध्ये 28 काढल्यात. शिवनेरी रॉयल्स अक्षय सोडीने 8 बॉल मध्ये 28. राजीव खराटे प्रभावी कामगिरी केली. 11 मध्ये 28 काढल्या. अजय धाकतोडी 7 बॉल मध्ये 7. वीरेंद्र फडणवीस 7 धावांचं योगदान दिलं. सुमित भामरेने 2 ओव्हर मध्ये 14. 2 विकेट घेतल्या. हर्षद कानेरकरने 1 षटक टाकले, 15 धावा खर्च केल्या. 2 विकेट. वैभव शेटे 2 षटक 32 धावा, 1 विकेट. आणि कमलेश बागलकर 1 षटक 20 धावा. शिवनेरी रॉयल्सने अगदी शेवटच्या क्षणी रॉयल विजय मिळवलाय. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो आणि तो विजय मिळवलाय. अभिनंदन टीम. हार्ड लक. आणि आता जाऊया पोस्ट मॅच